नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नगरपरिषद प्रशासन संचालय अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवा पदभरती प्रक्रिया जाहिरात ही येणार होती. पाहू शकता 15 जुलैला या जाहिरातीबाबतची अपडेट आली होती. त्याच्यानंतर 31 ऑक्टोबरला याबाबतची आढावा बैठक ही घेण्यात येणार होती 3 तारखेला. तर ती आढावा बैठक संपन्न झालेली आहे. आता या आढावा बैठकीमध्ये बिंदू नमावली निश्चित करणे, त्याचबरोबर परीक्षा कोणामार्फत घ्यायची आहे, त्याचबरोबर भरती प्रक्रियेचा संपूर्ण आढावा हा घेण्यात आला आहे. तर नक्की जी बैठक आहे ह्या बैठकीमध्ये काय घडलं या संदर्भातली जी आराखडा जो आहे महत्त्वाची माहिती ही आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. तर डिटेलमध्ये पाहूयात नक्की या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय जे आहेत नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत या सरळ सेवा भरती प्रक्रियेबाबत घेण्यात आलेले आहेत. तर पाहू शकता या संदर्भातली पत्रक जे आहे याबाबतचं हे परिपत्रक आहे. नगरपरिषद प्रशासन नागपूर विभाग अंतर्गत हे परिपत्रक 3 नोव्हेंबर 2025 सालीचं अंतर्गत परिपत्रक. या अंतर्गत सर्व जिल्हा सहायुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर विभागासाठीचं आहे. विषय नगरपरिषद नगरपंचायतींमधील रिक्त पदे ही सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही करण्याबाबत या पद्धतीचा विषय आहे. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये नगरपरिषद प्रशासन संचालय नवी मुंबई यांच्याकडून नगरपरिषद नगरपंचायतींमधील रिक्त पदे ही सरळ सेवेने भरण्याची मोहीम ही सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने उपायुक्त नगरपरिषद प्रशासन संचालय नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली पाहू शकता यांच्या अध्यक्षतेखाली 3 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या आढावा सभेत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. निर्देश जे आहे हे देण्यात आले आहेत. आढावा सभेमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदे हे निश्चित केली जाणार आहेत. त्याचा बिंदू नमावली जो आहे हा अद्ययावत केला जाईल. त्याच्यानंतर सरळ सेवा पदभरती करता TCS IBPS कंपनीशी करारनामा करणे, TCS किंवा IBPS द्वारे ही भरती प्रक्रिया घेतली जाईल. माननीय संचालयाच्या प्राप्त निर्देशानुसार वरीलप्रमाणे मुद्द्यांच्या अनुषंगाने कारवाई करावी आणि ज्या नगरपरिषद नगरपंचायतींनी नियोजित पदभरतीच्या अनुषंगाने अद्यापही बिंदू नमावली अद्ययावत केलेली नाहीये अशा नगरपरिषद नगरपंचायतींची बिंदू नमावली तपासणीचे काम तातडीने मागासवर्ग कक्षाकडे सादर करून घेण्याचे व योजावे व तसा कार्यपूर्ती अहवाल सादर करावा असं 3 नोव्हेंबरचं हे परिपत्रक आहे. यानंतरचं दुसरं परिपत्रक पाहू शकता. नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांच्या अंतर्गत हे 3 नोव्हेंबरचं परिपत्रक आहे. प्रति मुख्याधिकारी सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 3 तारखेला हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यामधला जर विषय पाहिलात तर नगरपरिषद नगरपंचायतींमधील रिक्त पदे ही सरळ सेवेने भरण्याची कारवाई करण्याबाबत. या अंतर्गत पाहू शकता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासन संचालय नवी मुंबई यांच्याकडील नगरपरिषद नगरपंचायतींमधील रिक्त पदे ही सरळ सेवेने भरण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सेम विषय आहे पाहू शकता. त्यामध्ये निर्देश काय दिलेत तर नगरपरिषद नगरपंचायतींमधील रिक्त पदे ही निश्चित करणे आणि बिंदू नमावली अद्ययावत करणे. तर या पद्धतीने जी आढावा बैठक 3 नोव्हेंबरला ही झालेली आहे. 31 ऑक्टोबरला ॲक्च्युली जी आढावा बैठक जी आहे नगरपरिषद पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठीची ही झालेली आहे. आणि त्या अंतर्गत हे 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बिंदू नमावली निश्चित केली जाणार आहे प्रत्येक नगरपरिषदा असतील नगरपंचायती अंतर्गत. आता महत्त्वाचा विषय, शेवटचा महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पदभरतीची जाहिरात जी आहे ही कधीपर्यंत येऊ शकते. तर पाहू शकता ही पदभरतीची जाहिरात जी आहे ही पदभरतीची जाहिरात फेब्रुवारीच्या नंतरनं फेब्रुवारी मार्चपर्यंत किंवा एप्रिलपर्यंत ही जाहिरात जी आहे 2026 मध्ये येण्याची शक्यता आहे. कारण आता ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या पार पडल्यानंतरनं त्याच्यानंतरनं यामध्ये पाहू शकता जी प्रक्रिया आहे बिंदू नमावली अद्ययावत करण्याची, त्याचबरोबर ज्या जागा आहेत यांची जो आराखडा आहे रिक्त पदांचा हा मंजूर करण्यासाठी प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा हा केला जाईल. आणि त्याच्यानंतरनं नगरपरिषद संचालयाची पदभरती प्रक्रिया जाहिरात येऊ शकते. म्हणजे मार्च एप्रिलपर्यंत 100% नगरपरिषद प्रशासन संचालनाची मेगा भरती जी आहे
ही मेगा पदभरती प्रक्रिया संपूर्ण राज्यभरामध्ये हे राबवली जाईल, कारण या अगोदर सुद्धा राज्यस्तरीय समिती जी आहे ही नेमण्यात आली होती आणि या राज्यस्तरीय समितीच्या मार्फत ही जी पदभरती प्रक्रिया आहे संपूर्ण राज्यस्तरावर नगर परिषदेची राबवली जाईल। तर अशा पद्धतीने ही आत्ताची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे। पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।